अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याचं दिसतंय। ही अभद्र युती आहे असं शिंदेच्या शिवसेनेने भाजप काँग्रेसवरती टीकास्त्र टाकलंय। 25 वर्ष भ्रष्टाचार केलेल्या शिंदेना सोबत घेतलं असतं तर ती अभद्र युती झाली असती असं भाजपने शिंदेच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय। पारंपरिक युती व्हायला हवी होती। जसं केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी युती आहे ती पारंपरिक युतीचं बोलणंही आम्ही स्थानिक पातळीवर झालं। आमचे स्टेट लेवलचे जे नेते आहेत, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब असतील, यांचेही बोलणं झालं होतं। खासदार साहेबांशी या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं, परंतु स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्या जो भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे। भ्रष्टाचाराने अगदी माखलेले आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये अंबरनाथच्या जनतेला जे प्रॉमिस केलं होतं, अंबरनाथ भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करणार, आणि ते जर प्रॉमिस करण्यासाठी आम्ही जनतेला शब्द दिला होता। आणि जर आम्ही शिवसेनेची युती केली असती तर तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचे 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये। आणखी किती जण जातील हे सांगता येत नाही। तर जनतेचा आदर ठेवून आम्ही आघाडी केलेली आहे।